नमस्कार. आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर गोळीबार. पुण्यात दिवसाढवळ्या घडता आहेत गुन्हे. परिसरात घबराट. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी पिस्तूल का बाळगले, तसेच कोणाकडून आणले या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यात किरकोळ वादातून सराईतांकडून मित्रांसोबत गप्पा मारत असलेल्या एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेत रविवारी मध्यरात्री घडली आणि सुदैवाने गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. या प्रकरणी सराईतांना फरासखाना पोलिसांनी अटक केलेली आहे. रोहित माने वयवर्ष 30 लोहियानगर आणि कासिम आसिफ अन्सारी वयवर्ष 23 राहणार लोहियानगर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत किरण केदारी वयवर्ष 37 राहणार गोखलेनगर याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ रविवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास केदारी हा आपला मित्र श्याम गायकवाड, अशफाक शेख, संतोष कांबळे यांच्यासोबत गप्पा मारत थांबला होता. यावेळी माने आणि अन्सारी येथून दुचाकीवरून चक्रा मारत होते. केदारी आणि त्याच्या मित्रांनी दुचाकीस्वार मानेला जाब विचारला आणि या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. अन्सारी याने कमरेला खोचलेले पिस्तूल बाहेर काढले. केदारी यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर अन्सारीने दहशत माजवण्यासाठी पिस्तुलातून 2 गोळ्या हवेत झाडल्या. गोळीबाराच्या घटनेनंतर केदारी आणि त्याचे मित्र घाबरले आणि आरोपींनी तोपर्यंत तेथून पळ काढला. काही वेळानंतर रोहित माने यांनी पुन्हा आपल्याला प्रकरण मिटवायचे आहे असे सांगितले. चौघांनी माने याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यानंतर पोलिसांनी पसार झालेल्या अन्सारीला पकडले. दोघेही आरोपी सराईत असून त्यांनी पिस्तूल का बाळगले की असेच कोणाकडून आणले या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे पुढील तपास करत आहेत. नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल. लाईक करा, कमेंट करा. कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा.